नाशिक सिडको परिसरातील शुभम पार्क भागामध्ये अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड करत दरवाजावर कोयते मारून दहशत निर्माण केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शुभम पार्क भागातील इमारत क्रमांक 9 या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड करत दरवाजावर कोयते मारले, त्यामुळे दहशत निर्माण केलेली होती। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। तोडफोडीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनानं वेगानं कारवाई करून नागरिकांना दिलासा दिलाय। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। हो या प्रकरणी संशयितांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले। पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढलाय। स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडून अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची मागणी केली होती, त्यानुसार परिसरामध्ये अधिक गस्त घालण्यात येत आहे। या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे। नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं आणि कुठलीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित माहिती द्यावी असं आवाहन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी केलंय। या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी पोलीस प्रशासनानं उपाययोजना आखल्या आहेत। त्यामुळे लवकरच परिसर पुन्हा सुरक्षित आणि शांत होईल असा विश्वास नागरिकांना दिसून येतोय। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।